अशा प्रकारे बघा, यापासून आपण छोट्या बॉर्डर रांगोळी पण काढू शकतो. इथे यापासूनच बॉर्डर रांगोळी काढून दाखवते तुम्हाला छानशी. हे बघा, अशा प्रकारे पिवळे लाल गुलाबाचे आणि पानं वापरून अशी छानशी रांगोळी छोटीशी तयार झाली आहे. ते बघू शकता. हे जे छोटे गुलाबाचे फुलं मिळतात ना, हे 2 दिवस 3 दिवस असेच राहतात ताजे, बिलकुल खराब होत नाही. आणि शेवंतीचे पण फुलं आजकाल ताजेच राहतात. तुम्ही जर याला उरलीमध्ये सजावट करून ठेवलंय ना, तर हे 2-3 दिवस अगदी फ्रेश राहतात. हे बघा, आता संक्रांती आहे, हळदी कुंकू वगैरे असते, तेव्हा पण अशा फुलांपासून छोटीशी रांगोळी, अगदी जास्त कठीण नाही आहे, 5 मिनिटात बनवून तयार होते. दिसायला छान वाटते. आता न्यू इयर आहे, हळदी कुंकू असते संक्रांतीला, तेव्हा अशा प्रकारे काढू शकतो आपण. फुलांच्या रांगोळीने काय होतं की कचकच पण नाही होत, उचलायला पण त्रास होत नाही जास्ती, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात फुलांच्या रांगोळी. तर बघा, आता आपण एक छोटीशी बॉर्डर रांगोळी काढूया. आंब्याचे जर पानं मिळाले तर आंब्याचे पानं पण छान होतात त्या रांगोळीमध्ये. अशा प्रकारे पाटाभोवती नाही का छान अशी बॉर्डर रांगोळी काढू शकतो आपण. इथे पण असं एक लाल फूल ठेवायचं. बघा, अशा प्रकारे पूर्ण. मी इथे छोटं आहे म्हणून तशी छोटंच दाखवते. अशी सुंदर अशी बॉर्डर रांगोळी काढू शकतो.